विद्यार्थी मित्रांनो, मी SR दंडे, शिल्पनिदेशक संधाता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर। मागच्या पाठात प्रात्यक्षिकामध्ये आपण अभ्यासलं की एखाद्या धातूवर फिलर रॉडचा वापर न करता सरळ रेषेत धातू कसा बसवायचा ते आपण शिकलो। या पाठात या प्रात्यक्षिकामध्ये आपण फिलर रॉडचा वापर करून सरळ रेषेत धातू बसवण्यासाठी धातू बसवणे हे या प्रात्यक्षिकाचं नाव आहे। या पाठामध्ये आपल्याला जे कौशल्य शिकायचे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य आहेत। पहिले आपली एज प्रिपरेशन म्हणजे आपल्याला जे पूर्वतयारी आहे ती जॉबसाठी म्हणजे मार्किंग आहे, कटिंग आहे, फायलिंग आहे, पंचिंग आहे, ही सर्व पूर्वतयारी आपल्याला करायची आहे। या व्यतिरिक्त इतर कौशल्य कोणते याच्यामध्ये की तुम्हाला गॅस वेल्डिंग प्लांट सुरू करता यायला पाहिजे आणि त्याच्यावर योग्य ते गॅसचा दाब स्थिर करता आला पाहिजे, हे एक कौशल्य आहे। पुढे काय की तुम्हाला मागच्या प्रात्यक्षिकामध्ये पाहिलं की आपल्याला मोल्टन पूल कंट्रोल करता आला पाहिजे, तो आपण मागच्या पाठात शिकतो। या प्रात्यक्षिकामध्ये मोल्टन पूल कंट्रोल करून त्याच्यामध्ये आपल्याला फिलर रॉडच्या साहाय्याने आपल्याला धातू बसवायचा आहे। तर या आपल्या प्रात्यक्षिकामध्ये आपण जे मटेरियल वापरणार आहे ते MS प्लेट वापरणार आहे। तर MS प्लेटचा साईज आहे 50x2 आणि त्याची लांबी आहे 150 मिलीमीटर। तर हा कच्चा माल आपण वापरणार आहे। त्याच्यासाठी पूर्वतयारी काय की आपला जो गॅस वेल्डिंग प्लांट आहे तो संपूर्ण जोडणीसहित आपल्याला तयार ठेवायचा आहे आणि त्याच्याशी इतर जे पूरक गोष्टी आहेत जसं PPE किट आहे त्या आपल्याला याच्यामध्ये तयार ठेवायच्या आहे। टूल्स आणि इक्विपमेंट मगाशी मी सांगितलं की आपल्याला प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला स्टील रूल लागेल, कटिंगसाठी लागेल, ट्राय स्क्वेअर लागेल, फायलिंगसाठी हे लागेल। तर या सर्व जे मेजरिंग टूल्स आहे आणि मार्किंग टूल्स आहे याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे। या टूल्स आणि इक्विपमेंटच्या व्यतिरिक्त आपल्याला सेफ्टीसाठी पाण्याची बादली, अग्निशमन यंत्र तयार ठेवायचं आहे। मागच्या पाठात काय पाहिलं आपण की नुसता विदाउट फिलर रॉड धातू बसवायचा आहे। या पाठात आपल्याला फिलर रॉडचा वापर करून बसवायचा आहे। म्हणजे जसं आपण एखाद्या पाण्यामध्ये मीठ विरघळवतो तसा हा फिलर रॉड तुमच्या वितळलेल्या धातूमध्ये मिक्स झाला पाहिजे, तरच तुमचा सांधा पक्का आणि मजबूत होईल। तर अशा तऱ्हेने आपण तुम्हाला मगाशी सांगितलं की आपला जो आता प्रात्यक्षिक आहे त्याचं नाव काय आहे, फ्युजन रन विथ फिलर रॉड। म्हणजे फिलर रॉडचा वापर करून ही जी तयार झालेली प्लेट आहे या तयार झालेल्या प्लेटवर आपल्याला मटेरियल बसवायचं आहे। तर तुम्हाला मगाशी सांगितलं कसं बसवायचं आहे की जसं पाण्यात एखादे मीठ किंवा साखर जशी विरघळते आणि ते एकजीव होते तसा हा जो फिलर रॉड आहे हा वितळलेल्या धातूमध्ये मिसळून एकजीव झाला पाहिजे, तरच आपल्याला पक्का सांधा मिळणार आहे। तर ही तयार झालेली प्लेट आपण याला कापलं, फायलिंग केलं, कटिंग केलं, मार्किंग केलं आणि पंचिंग केलं। ही आपली MS प्लेट आहे 50x2 आणि त्याची लांबी आहे 150 मिलीमीटर। आता आपण मगाशी पाहिलं की या 2 mmच्या जाडीच्या प्लेटसाठी आपण इथे नॉझल नंबर 5 लावलेली आहे आणि या नॉझल नंबर 5च्या नुसार आपण या दोन्ही रेग्युलेटरवर ऑक्सिजन रेग्युलेटर आणि ॲसिटिलीन रेग्युलेटरवर किती आपण प्रेशर किती सांगितलं होतं मागच्या वेळेला, 0.15 kg प्रति सेंटीमीटरचा वर्ग किंवा 3 PSI एवढा आपण दाब त्याच्यामध्ये स्थिर करून घेतलेला आहे। आणि आता आपण फ्लेम तयार करू। कोणती फ्लेम तयार करायची आपल्याला आता वेल्डिंग करण्यासाठी, न्यूट्रल फ्लेम। न्यूट्रल फ्लेम कशी असते, इंग्रजी U आकाराची। टेम्परेचर किती राहते तिथं, 32 डिग्री सेंटीग्रेड। ही अशा पद्धतीने आपण आता व्याख्या कशी आहे न्यूट्रल फ्लेमची, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन अँड ॲसिटिलीन। ऑक्सिजन आणि ॲसिटिलीनचं समप्रमाणात मिश्रण हे झाले। तर ही अशा पद्धतीने फ्लेम तयार करायची आहे। असा इंग्रजी U आकाराचा इनर कोण आहे, ज्वाला कोणती आहे, निळसर ज्वालेने ती जळून राहिलेली आहे। 2 मिलीमीटर जाड प्लेटसाठी आपण कोणती वेल्डिंग टेक्निक वापरतो, लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निक। लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निक म्हणजे काय, कुठे आपण सुरू करणार कुठे संपवणार, राईटला सुरू करायची आणि लेफ्ट हँडला आपला पूर्ण वेल्डिंग काम संपलं पाहिजे। या लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निक म्हणजे हा जो टॉर्च आहे या टॉर्चचा अँगल जो आहे तो या पंचिंग केलेल्या लाईनशी 60 ते 70च्या कोनात पाहिजे आणि हा जो फिलर रॉड हा फिलर रॉड 30 ते 40च्या कोनात पाहिजे। थोड्या बाजूला
आता आपण मागे जसं पाहिलं की पहिले काय करायचं आपल्याला, बेस मेटल वितळायचा आहे. बेस मेटल वितळल्यानंतर हा जो तुमचा फिलर रॉड आहे, हा फिलर रॉड फक्त या मोल्टन पूलमध्ये दाबायचा, असा ठेवायचा, पुन्हा उचलायचा, ठेवायचा, पुन्हा उचलायचा. अशा पद्धतीने आपल्याला हा फिलर रॉडचा वापर करून सरळ रेषेत धातू बसवण्याचा सराव करायचा आहे. अँगल किती सांगितलं आपण, 60 ते 70 कोणाचा, वेल्डिंग टॉर्चचा, वेल्ड लाईनशी, आणि याचा 30 ते 40 फिलर रॉडचा. तर हीच याची ओळख आहे. आपण 2 मिलीमीटर लांब जाडी असल्यामुळे आपण लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निकचा वापर इथे करत आहेत. सर्व सुरक्षित साधने घालायची आहेत, आपला पीपीई घालायची आहे आणि हे सुरू करायचं. हा जो फिलर रॉड आहे, हा फिलर रॉड एकदम तुमच्या फ्लेम मध्ये टाकायचा नाही. आपल्याला वितळलेल्या धातूमध्ये काय, मोल्टन मेटल जोपर्यंत वितरणार नाही, बेस मेटल जोपर्यंत वितरणार नाही, तोपर्यंत तुमचा सांधा पक्का होणार नाही. बंद करा. मोल्टन पूल दिसून राहिला, त्या मोल्टन पूल मध्ये ठेवायचा तो फिलर रॉड, ठेवायचा, परत उचलायचा, ठेवायचा, परत उचलायचा. कधी कधी हा फिलर रॉड जर आपण जास्त वेळ ठेवला तर चिपकतो किंवा गळून जातो. तर अशा वेळी काय करायचं, थोडंसं हीट घेऊन त्याला तिथून अलग करून घ्यायचं. मोल्टन पूल दिसत आहे का, हा मोल्टन पूलमध्ये असा ठेवायचा आहे. फक्त कोणती वेल्डिंग टेक्निक वापरून राहिलो आपण, दुसरी वेल्डिंग टेक्निक कोणती आहे, राईट हँड वेल्डिंग टेक्निक. केव्हा वापरल्या जाते, 5 मिलीमीटर पेक्षा जास्त जाडीचा जर प्लेट असेल तर अशा वेळी राईट हँड वेल्डिंग टेक्निक वापरल्या जाते. काय फरक आहे मग आपण यूज करताना, लेफ्ट हँड आणि राईट हँड, कशाचा फरक आहे, बरोबर. अजून दुसरा, ब्लो पाईपच्या अँगल मध्ये काही फरक आहे का, हा. तर लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निक मध्ये हा जो टॉर्च आहे त्याचा अँगल 60 ते 70 डिग्री राहतो आणि तिकडे राईट हँड वेल्डिंग मध्ये 40 ते 50 डिग्री राहतो. तर हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दोन्ही टेक्निक मध्ये हा जो फिलर रॉड आहे, या फिलर रॉडचा अँगल 30 ते 40 डिग्रीज राहील. हे या दोन्ही वेल्डिंग टेक्निक मध्ये साम्य आहे, सिमिलरिटी आहे. ती म्हणजे फिलर रॉड जो आहे तो फिलर रॉड कसा राहील, 30 ते 40च्या कोनात राहील. साह्याने पकडायचं आणि वायर ब्रशनी पूर्ण ती प्लेट साफ करून घ्यायची. बंद करताना काय करायचं आपल्याला, कोणता कंट्रोल वाल्व बंद करायचा, कंट्रोल का. तुम्हाला मागच्या वेळेला प्रात्यक्षिकामध्ये सांगितलं आहे का बा, एखादा उष्णता वाढवायची असेल तरी ऍसिटिलीन वायू वाढवायचा आहे, उष्णता कमी करायची असेल तरी ऍसिटिलीन व्हॉल्व कमी करायचा आहे, आणि मग नंतर न्यूट्रल फ्लेम ऍडजस्ट करून आपल्याला वेल्डिंगची प्रक्रिया चालू करायची. तर आपण आता ही जी फ्लेम आहे बंद करू, ऍसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व घुमवून हे बंद झालं. आता ऑक्सिजन कंट्रोल व्हॉल्व बंद करायचा आणि बंद. आता वेल्डिंग करत असताना जास्त वेळ जर आपण वेल्डिंग केलं तर हा जो वेल्डिंग टॉर्च आहे हा गरम होत असतो, आणि जास्त जर वाजवीपेक्षा गरम झाला तर फ्लॅशबॅक आणि बॅकफायर हे 2 दोष निर्माण होतात आणि त्याने अपघात होण्याची शक्यता असते. उघडायचा, ऑक्सिजन सोडायचा आणि या पाण्यामध्ये थंड करून घ्यायचा, की जेणेकरून आपला पुढच्या प्रात्यक्षिकासाठी किंवा पुढचे जे विद्यार्थी आहे त्यांना हा जो लो पाईप वेल्डिंग टॉर्च थंड स्थितीत मिळेल. नंतर बाहेर काढल्यावर ऑक्सिजन बंद करायचा. मग आता ऑक्सिजन कशासाठी सुरू केलं, याच्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून, कारण ऑक्सिजनचं प्रेशर जास्त असते. ऑक्सिजन ऍसिटिलीन पेक्षा स्वस्तही आहे. प्रेशर आल्यामुळे पाणी आतमध्ये शिरणार नाही आणि तुमच्या पुढच्या प्रक्रियेला बाधा येणार नाही. तर याचा जो उपयोग आहे आपल्याला, आपण हा जो आज प्रात्यक्षिक पाहिला, त्या प्रात्यक्षिक करताना काही तुम्हाला दक्षता पण घ्यायच्या आहे. कोणत्या दक्षता सांगितली होती मी पहिली, की तुम्हाला वेल्डिंग सुरू करण्यापूर्वी गॅस वेल्डिंग प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारचं लिकेज राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दुसरा, तुम्हाला वेल्डिंग करताना योग्य वेल्डिंग स्पीडचा वापर करायचा आहे. कुठे खूप जास्त फास्ट गेलं किंवा स्लो गेलं तर अशा वेळी बीडमध्ये पण फरक येत असतो. तिसरं, तुम्हाला वेल्डिंग करताना सर्व पीपीई घालायचे आहे, म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालायचे आहे. गरम जॉब सांडशीने उचलायचा आहे आणि तो कोणालाही इजा होणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे. त्याच्यावर हॉट असं लिहून ठेवायचं आहे. तर या प्रात्यक्षिकाचा उपयोग आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे वेल्डिंग जॉईंट करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. तर सारांश काय, आज आपण काय शिकलो, की आपल्याला मोल्टन पूल तयार करून त्यामध्ये फिलर रॉड मिसळून आपल्याला सांधा पक्का झाला पाहिजे.
वायर ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ केलेला आहे. इथून जेव्हा आपला जॉईंट पूर्ण होतो किंवा प्रॅक्टिकल पूर्ण होते तर सांडशीच्या टॉंगच्या साहाय्याने त्याला धरायचं आहे आणि त्याला वायर ब्रशने साफ केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला इन्स्पेक्शन करायचं आहे, त्या जॉबचं निरीक्षण करायचं आहे की कोणकोणत्या प्रकारचे दोष त्याच्यावर निर्माण झालेले आहे. गॅस वेल्डिंग करताना तुम्हाला अंडरकट येऊ शकतो, तुमची प्लेट कट होऊ शकते किंवा इतर दोष निर्माण होऊ शकतो, डिस्टॉर्शन येऊ शकते उष्णतेच्या याच्यामुळे. तर असे वेगवेगळे दोष त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. तर तुम्हाला त्या दोषांची सुद्धा माहिती कळायला पाहिजे. म्हणून जॉब पूर्ण झाल्यावर त्याचं निरीक्षण म्हणजे इन्स्पेक्शन करणं हा सुद्धा एक जॉबच्या प्रात्यक्षिकाचा भाग असतो. तो तुम्हाला अशा तऱ्हेने आपण आजचा हा जो फ्युजन रन विथ फिलर रॉड हा प्रात्यक्षिक पूर्ण केलेला आहे. प्रात्यक्षिक करताना तुम्हाला सर्व ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला समजल्या असतीलच आणि याची रिव्हिजन करायची की आपण कोणती नॉझल नंबर लावली, गॅसचं प्रेशर कोणतं सेट केलं, फ्लेम कोणती तयार केली, कोणती वेल्डिंग टेक्निक वापरली, हे सर्व प्रश्न त्याच्याशी निगडीत आहे. तर आपण वेल्डिंग करतानाच या सर्व प्रश्नांची उजळणी जर केली तर तुम्हाला हा गॅस वेल्डिंगचा अभ्यास आत्मसात होईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली स्किल निर्माण होईल.